अण्णा ओ अण्णा काय रे? बोलवलं होतं. अरे बोलावले तर काय तुला इथं जेवाय नाही बोलावले हे काय आहे ना तुमच्या शेतात लक्ष केलं की काल हे परवा सगळं- दिवशी आलतो की मी नाका. काँग्रेस उगवला इकडे काय झाले इथं मध्ये उगवले नाही उगवले तुम्ही नुसतं फिरताय टुकारवानी बाकी काही नाही आम्ही कष्ट केलं करून काय बोलावले. इथलं केलं इकडचं म्हणजे खोरापलं औषध कोण मारत त्याला ते मारतो की कुठे मशीन? मशीननी संग नाही घेऊन आलो तिथं त्या गोठ्याच्या कोपऱ्यात ठेवलेली कुठे इकडं अहो, मग मारतो तुम्ही वरडून कशाला सांगता नीट पण सांगू अरे शकता ना. आमचा जीव जायला का आम्ही संग येणार का हे अहो मग करतोय ना. चल, मशीन पुढं कुठे वर सांगा इथे मला. बघ बरं इथे पुढं. हे काय झाले हे बघ हे काय झाले याच नाग आहे कोण काही सावरायचं हे कोण करायचं आम्ही काय करायचं अहो मग करतो ना एवढं का तुम्ही त्रासले अरे काय आमचं वय का? सावलीला जाऊन बसा करतो वय म्हटलं आमचं करतो. कुठं? हे अप्पा काय विषय आले पैलवान काय म्हणतो अरे बाबा कशात? काय विषय असं आहे काय नाही अण्णांनी बोलवलं होतं शेतात काम होतं थोडस शेतात काम होतं काय विषय अरे काय करतोय शेतात काम चल कुठे जायचं जायचं बाहेर कुठं पण सांगशील तर परवा गेलो होतो ना आपण तिकडेच शांत बस अण्णा ऐकतोय कुठे जायचं सांगतो मला आपण तिकडे जायचं अण्णा मी येतो थोड्या वेळात लगेच अहो तो जाऊन येतो अहो, लगेच येतो इथं तर जायचंय गावात समजून घ्या हो. समजून घ्या जर आलो लगेच आलो नाही हो काय होणार अहो, काय नाही. नाही. येईन, त्याला सोडतो मी बरोबर हो हो नक्की हो हो काय पोर ऐकत नाही गेले कार्ट ते आले कार्ट बोलवायला गेले काम कंच सुसून द्याय ना त्याला काय करावं माणसानी काय करावं तेच काय कळत नाही हे काय सगळं वाटोळ झालं इकडे वाटोळ झालं आणि गेले बाबासाहेब तिकडे निघून आमच्या बोकांनी देणार आहे बांधून सगळं काय करावं आता हे सगळं वाटोळ झालं इथे चला मी पण जातो घरी तिला सांगतो गेलाय तो झाडीचा लाल तिकडे आणि त्याला शोधून आणि घे शेती त्याच्या नाव कर जातो मी पण विषय काय माहितीये का ते आपण काय करतो ते अन्न समोर नको ना बोलू ते अन्न आधीच तापते शेतातले काम करू ना ते तापलेलं तू बघितलं ना कसं बोललं पण नाही आलं रात्री उशिरा उठलोय मी म्हणून तुला हँगर उतरला नाही का अजून नाही बघायला आलो तुझ्या दिसलं मला लगेच मी हात मारली तुला त्याच्यामुळे समोरच अन्न होते आता काय बोलायचं ते परत किरकिर राहतोय ना असलं करतो म्हणून तुम्ही काल येतो की नाही आता चल आता जायचंय पण तुला मी आधीच सांगत होतो की असं घरच्यांसमोर ठीक आहे. नको चुकून शेतात बितात ते ठीक पप्पा आहे. तुला माहिती ना कंटिन्यू असतं ते हा दुसऱ्या दिवशी पुढच्या वेळी मी फोन परत पक्षी बोंबले नाही का चल या फक्त वेळी. किती बाईचं ना घाईचं नसते अहो आता नीट साडी पण नाही घालून दिली तुम्हाला तुझं लय घाई चल उरकायचं पटकन जायचं ते ना आपल्याला लय घाई असते बाई कार्यक्रमाला जायचं कुठं आपल्या घरातले कार्यक्रम लगेच एवढं पण वेळ जायला नको का गं असं काय तुझं अहो मग थोडंफार चांगलं बिंगलं आवरून नको का जायला किती हे होतं तुझं बरं राहू दे बाई पुढे काय जायचं कडे परत तोंड दाखवण्यात पण वेळेला मत वेळेला नाही चांगलं पण वाटलं पाहिजे तर लोक आपल्या हसायचं चांगलं काय नको झालं खाणं चल आपण जरा साईडला मुर्द्या काही अक्कल आहे काय हा अक्कल म्हणजे काय? अहो, मग तुम्ही रस्ता तुम्ही क्रॉस रस्ता करताय, बनतोय, तुम्हाला तुम्हाला दिसत नाही दिसत नाही का? का? गाड्या आहेत. गाड्या येतात तर अरे तुम्ही काय चालत चालत जाता. जायचंय. अहो तुम्हाला कळायला पाहिजे म्हातारा माणूस पडले तर तुम्ही वरतून बोल राहिले उठा अगं मला उठता येणं लय लागलं. जर का त्यांना काय झालं ना मग बघते तुमच्याकडे काय झालं पण त्यांना? तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला रस्त्यात? समजत नाही का एवढं वाजतंय? आता लोक चाललेत हो, गाड्या घेऊन, बाई. तुम्हाला दिसत नाही का? बघा, हा. हात तुम्ही काय? आवाज कमी करा जरा, जास्त बोलू नका. हे ना मला उठी घडलेले पोर असू असते तात्या अरे तुला अक्कल नाही का रे अक्कल नाही म्हणजे तुम्हाला दिसत नाही का मी काय बोलतो गाडी चालवत ते हा, तुला कळत नाही का माणसं चाललेले का माणसाच्या अंगावर आले बसा, हळूहळू गाडी जायची. तुम्हाला नाही समजलं का आवाज आता काय हात पाय मोडला काय करणार करून देणार का देऊ काय मोडलं मोडलं ते असं असतं. मोडलं का? मोठ्या बापाची बिघडलेली आवलत हे अशा कोणाचा आहे हा कोणाचा आहे रस्ता आमचं बरं. कोणाचा टॅक्स भरतो आम्ही टॅक्स आम्ही काय करतो आम्ही काय चिंचू काय हा मग तुम्ही काय रस्त्यातून असे मधून चालणार का? आता पाठवून आम्ही आवाज टॅक्स भरतो ना. मारला काय? हा, तुम्हाला दिसत आवाज नाही का आलो काय? अरे तुम्ही जरा तिकडे गाडायची ना तुझी गाडी का माणसाच्या अंगावर अहो, रस्ता बघा केवढा आहे. तुम्ही एवढा रस्ता
आम्ही आमच्या साईडला चाललोय तुम्हीच गाडी इकडे घातली. अर्धापर्यंत झालं इथे मला. अरे मला फक्त ना जास्त नको ते पुढं गेला की तो भाऊजी होता तिथे बोलव. ओ भाऊजी ओ, इकडे इकडे. अण्णाला कशाला आवाज देता तुम्ही? बोला, बोला. अण्णाला कशाला आवाज देता? सांगते ना. अरे अण्णांना आवाज देता बोला. ते. मामाचं लागलं त्यांना उद्या जर काही हातपाय मोडले असतं मग काय केलं असतं. इकडे इकडे एका साईडला काय शिवाय नाही, बोलायला हे नाही माहिती का? रस्त्यामध्ये चालतं ते. या, या. अरे पण तुला कळत नाही का रे? तुम्हाला पाठून आवाज गाडी येतो समजतं की नाही? अहो, आवाज पण ऐकू तुम्हाला येते की दिसतं नाही की गाडी नाही? बोलत? समोर आम्ही चाललो तुम्हाला दिसायला पाहिजे ना. तेवढं मग तुम्हाला कळत नाही कुठून गाडी तुम्ही काढायची? रस्त्याच्या मधून चालू गाडी चालवायची ना. तुम्ही मारता कशाला? मारू नका. काय झालं? ना बुवा, हे असं तुम्ही तुमच्या पोराला वळण लावलं का आम्हाला अंगावर गाडी घालतो. नाही नाही ते मला किती लागलंय बरं. काय रे, अंगावर नाही गाडी घाला. आमचा आवाज येत नाही का? मला त्याच्या तिकडे समोर मुक्का मार लागला तर काय सांगू तुम्हाला. आता ह्यो रस्ता हायवे नाही, आपण सावकाश चालत जातो रस्त्याच्या मधापर्यंत आले होते. मी आता साईडने येतोय, बाटून गाडी येते, आवाज ऐकू येतो की नाही? म्हाताऱ्या माणसाला हॉर्न मदत- देतात ते. काय तुम्ही रस्त्याच्या मधून चालले? म्हाताऱ्या माणसाला मदत करायचं सोडून नुसतं बडबड 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 लागली काय आणि त्याला माहित नाही का शेजारचं आहे. लागले बस चला दवाखान्यात जाऊ. ए, अरे तू मी इथं माझ्यासमोर तरी नाही बोल. मग अब ते उगाच बोलतो ते, हात बीत नको करू. करून त्यांना म्हणायचं ऐक जरा समोरच्या बोलायचं त्याला इज्जत द्यायची. अहो, पण त्यांना काहीच बोललं अरे पण नाही. ती इज्जत नका बघ, का देणं? तुझं राहू दे. आता तू गाडी चालव. कसं काय झालं बाबा? हे मध्ये होत्या मी पाठून जागा पकडून अहो खुशाल खोटं बोलते दरदरीत. तुम्हाला काय आमचा विश्वास नाही का आम्ही का इथं शेजारी किती का आता आलो का नाही? इथपर्यंत तुझं पण नाही कोण चालत बाबा. कोण चालत म्हणजे लागले म्हातारीला. खरं बोलते ती. आहे पण आता कसं आहे तुम्हाला सांगू का? हा? माझं पोरगं तर बोलतच बोलतो पण आपण बाई माणसं जरा शांत राहायचं जरा काय बाई व्यवस्थित. माणसाला काय आले याच्यात? हायवेला उड्या मारला असतं मग जमलं असतं का? म्हणजे तुमच्या एक काम करा. निवडावं. या म्हातारीला काय खर्च लागला तो द्या पण तुम्ही ना आणि तुला किती वेळा सांगितलं तिकडे पाडायची बरोबर काम केलं असतं. पण त्यांना त्यांची चुकी मान्य करता येत नाही, नाही, नाही. नाही. प्रत्येक आमची चुकी आहे का? अरे बाई माणूस आहे आता रस्त्याच्या कडे चालणार आहे ते. आमची चुकच नाही जाऊ, तुम्ही यांना दवाखान्यात घेऊन जावा. मला जाऊ द्या आम्हाला. आम्हाला नुसतं दवाखाना. जाऊ. याला जायचं. रस्ता कोणाच्याही बापाचा नसतो. फक्त गाडी चालवताना नीट चालव. ठीक आहे? बाजूने घेऊन गेला तुम्ही रस्ता आम्ही पण साईडलाच होतो. आम्ही पण साईडलाच होतो. अर्धा रस्ता भरून तुम्ही त्यांच्या चालवता. नावावर. हा रस्ता अरे आणि ही साईड तुम्हाला कळतंय का जरा? त्या पुरीला यायला लागलं का तेवढी बाराला शिकून सोडून आलेली इथं तिला अचानक म्हणून कोणतं- इथं भांडायला आली का आमच्या तो सोबत? काय- बा, हे दादा, बघ, हे तिच्याला बघ. पण हे तिच्या आईला असं धक्का बोलायचं लागला ना. आता मला धक्का लागला तर तुम्ही दोघं राडा करत होते. आणि मग आता तिच्या आईला धक्का लागला ना विषय इथंच सोडा तुम्ही. नाही अण्णा आमची. चला, आपलं जाऊ दे, आजी- बरं, जाऊ दे. आपलं यांच्या जाऊ नावावर द्या. चुकी. नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही. जाऊ दे, ते कार्यक्रमाला नाही जायचं. इथंच पनवची लागली. ए बाई आम्हाला याचा कार्यक्रमाला विमा करायचा. जा तुम्ही निघा. मला काय करायचं ते. यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. काय आता चुकलं असेल तर माफ करा. सॉरी. चला दवाखान्यात जाऊ. मला नको आम्हाला. अहो चला परत बा अण्णा किरकिर करत. तुमच्या पुढे हात जोडतो बाबा हो. आपली स्थिती बघा आणि तुम्हाला पण सांगतो कसं आहे साहेब तुमची बरोबरी करणं आम्हाला जमायचं नाही. आम्ही साईडने चाललो आता काही उसत घालू का एकदा गाडीकडे? भाऊ सांगा बरं. एकदा एखाद्या मुलाचा बाप होऊन बघ मग तुला कळेल काय